गुड मॉर्निंग स्टुडंट, ऑल ऑफ यू. काल आपण तोंडी परीक्षा हा घटक मागच्या तासिकेत पाहिलेला होता. तोंडी परीक्षेचे फायदे, तोंडी परीक्षेच्या मर्यादा ह्या आपण कालच्या मागच्या तासिकेत पाहिलेल्या होत्या. आज आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे मूल्यमापन प्रक्रियेमधला पुढचा घटक, प्रात्यक्षिक परीक्षा. आता यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे काय हा आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो. आपण प्रात्यक्षिक परीक्षेचा कुठल्या विषयामध्ये वापर केलेला आहे हे जर विचारलं तर तुम्हाला सांगता येतं की कार्यानुभवसारख्या विषयामध्ये आपण प्रात्यक्षिक परीक्षा या प्रकाराचा अनुभव घेतलेला आहे. कार्यानुभव हा विषयामध्ये कागदाच्या विविध वस्तू तयार करणे, तसेच शिवणकाम, विणकाम या विषयाची परीक्षा तुमचे शिक्षक कसे घेत होते हा एक तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला ते आधी करून दाखवतात तुमच्या समोर कृती, आणि मग तुम्हाला काही त्यात अडचणी आहेत का विचारतात, आणि तुम्हाला हे प्रत्यक्ष करायला लावतात. म्हणजे अशा पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा असते. उदाहरणार्थ विज्ञानासारख्या विषयामध्ये आपण प्रॅक्टिकल करतो, म्हणजेच प्रात्यक्षिक करतो. मराठीत त्याला प्रात्यक्षिक म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला प्रॅक्टिकल म्हणतात. तर त्या प्रॅक्टिकलमध्ये जी कृती करून दाखवली असते, शिक्षकाने आपल्याला अगोदर समजून सांगून ती कृती करून दाखवलेली असते. आणि ती कृती तुम्हाला दाखवून नंतर तुम्हाला तशा पद्धतीचा प्रयोग करून दाखवण्यास संधी दिली जात असते. आणि विद्यार्थी तशा पद्धतीने प्रात्यक्षिक करत असतो. याला प्रात्यक्षिक परीक्षा म्हणतात. जेव्हा एखाद्या विशिष्ट उद्दिष्टाचे किंवा कौशल्याचे योग्य मूल्यमापन लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा करू शकत नाही, तेव्हा शालेय विषयातील त्या विशिष्ट उद्दिष्टांचे किंवा कौशल्याचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा ही मदत करत असते. आता इथं सांगितलेलं आहे चर्चा करा म्हणून. काय चर्चा करा म्हटलेलं आहे? कुणाबरोबर? तुमच्याबरोबर शिक्षकाने चर्चा करा म्हणून सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यासोबत काय सांगितलेलं आहे? प्रात्यक्षिक परीक्षेतून विशिष्ट उद्दिष्टांचे किंवा कौशल्याचे मूल्यमापन कसे केले जाते विचारलेलं आहे. कसे केले जाते? तर प्रात्यक्षिक परीक्षेतून शिक्षक विद्यार्थी जो प्रयोग करत असतो त्या प्रयोगाचं निरीक्षण करत असतो की विद्यार्थी कशा पद्धतीने तो प्रयोग करतोय, म्हणजेच ऑब्झर्व करतो. त्यानंतर योग्य घटकासाठी योग्य यंत्र वापरलं का, योग्य घटकासाठी योग्य पद्धती वापरली आहे का,
त्या सगळ्या गोष्टी पाहतो आणि यातून तो मूल्यमापन करत असतो. त्यानं केलेलं कार्य योग्य आहे का. आता प्रात्यक्षिक परीक्षेतील मूल्यमापन, आता हे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रात्यक्षिक परीक्षा ही काय, कशी असते. आता प्रात्यक्षिक परीक्षेतील मूल्यमापन हा घटक, या घटकातील काही पॉईंट्सच्या आधारे आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे, कृतीचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे. विद्यार्थ्याच्या काही कृतीचे प्रत्यक्ष निरीक्षण करूनच त्याचे मूल्यमापन करणे गरजेचे असते. उदाहरणामध्ये गाणे म्हणताना ताल सूर योग्य आहे किंवा नाही. संगीताचा विद्यार्थी असेल तर ते गाणे जेव्हा म्हणतो तेव्हा ते गाणं तालामध्ये, सुरामध्ये, लयामध्ये असलं पाहिजे. विज्ञानातील प्रयोग करताना उपकरणांचा योग्य वापर त्यानं केला पाहिजे. हे शिक्षक प्रत्यक्षपणे निरीक्षण करून पाहत असतात. मी आता सांगितलं, संगीताचा विद्यार्थी असेल तर तो गाणं म्हणताना तो तालामध्ये म्हणतो का, सुरामध्ये म्हणतो का, लयामध्ये आहे का, हे सर्व गोष्टीचं निरीक्षण तो संगीत शिक्षक करत असतो. तसं विज्ञानामध्ये विद्यार्थी जेव्हा एखादा प्रयोग करतो त्यावेळेस तो प्रयोग करत असताना योग्य उपकरणाचा वापर करतोय का, या गोष्टीचं ऑब्झर्वेशन शिक्षक करतात. सूक्ष्मदर्शक यंत्र योग्यरित्या हाताळतो का किंवा नाही, हे प्रत्यक्ष निरीक्षणाने पाहणे आवश्यक असते. म्हणून विद्यार्थ्यांच्या काही कृतींचे प्रत्यक्ष निरीक्षण करूनच मूल्यमापन केले जाते. म्हणून प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला प्रयोग करण्याची संधी दिली जाते आणि त्या संधीचं ऑब्झर्वेशन केलं जात असतं आणि त्या ऑब्झर्वेशनमधूनच त्या विद्यार्थ्याचं निरीक्षण करूनच त्याचं मूल्यमापन केलं जात असतं. हा एक त्यातला महत्त्वाचा घटक आहे. दुसरा पॉईंट आहे तयार वस्तूचे परीक्षण करणे. मग त्यांनी केलेली कृतीतून जी काही निर्मिती केलेली असते, म्हणजे तयार केलेली वस्तू जी असते, त्या तयार केलेल्या वस्तूचं परीक्षण केलं जात असतं. हे परीक्षण कसं केलं जात असतं, जेव्हा जास्त विद्यार्थ्यासाठी परीक्षा घेतली जाते तेव्हा विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष कृतीचे निरीक्षण करणं अवघड जात असतं. कुठलंही काम एका वेळी एक काम जेव्हा आपण करतो तेव्हा त्या कामामध्ये क्वालिटी असते, त्या कामामध्ये दर्जा असतो. जेव्हा एका वेळी अनेक कामं जेव्हा करतो आपण तेव्हा प्रत्येक गोष्टीवर त्याचा इफेक्ट होतो आणि मग तो दर्जा थोडा ढासळत जातो. तसंच ह्याच्यामध्ये आहे. तेव्हा विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष कृतीचे निरीक्षण करणे अवघड असते. अशा वेळी विद्यार्थ्याची कृती संपल्यानंतर विद्यार्थी जी वस्तू तयार करतील त्याचे निरीक्षण करून त्याचे मूल्यमापन केले जाते. आता प्रॅक्टिकल चालू असताना, प्रात्यक्षिक परीक्षा घेत असताना एक शिक्षक असतो आणि 30 मुलं एकदाच, कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 30 मुलं एकदाच काम करतात. मग प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्व गोष्टी एकाच वेळी 30 मुलांच्या पाहू शकत नाही. तेव्हा शिक्षक काय करतो, नंतर त्यांनी केलेल्या तो निरीक्षण तर करतो असतो, पण नंतर विद्यार्थ्यांनी जे काही केलेली कृती आहे ती संपल्यानंतर त्यातून निर्मिती झालेल्या वस्तूची पाहणी करतो
आणि त्यामधून मूल्यमापन केले जाते. उदाहरणामध्ये मोत्याचे दागिने बनवणे असेल, कार्यानुभवात चित्रकलेमध्ये चित्र काढणे असेल, शिवणकाम असेल, विणकाम असेल, किंवा विज्ञानातील एखादी प्रतिकृती तयार करणे असेल, प्रतिकृती पिरॅमिड तयार करणे असेल, किंवा भूगोलामधील नकाशा काढणे असेल, या इत्यादी गोष्टींचे मूल्यमापन करणे म्हणजेच तयार वस्तूचे परीक्षण करणे हा एक त्यातला महत्त्वाचा घटक. तिसरा प्रकार दिलेला त्यातला यांत्रिक रचनेचा अभ्यास करणे. आता विद्यार्थी विविध यंत्राचा अभ्यास कशा प्रकारे करतात त्याचे मूल्यमापन विद्यार्थ्यांना यांत्रिक भागाची जोडणी करण्यास सांगून करता येते. जेव्हा विद्यार्थी एखाद्या यंत्राचा अभ्यास करतो त्यावेळेस त्याचे मूल्यमापन विद्यार्थ्यांना यांत्रिक भागाची जोडणी करण्यास सांगून आपल्याला करता येते. आणि मग तो जेव्हा जोडणी करतो तेव्हा ती जोडणी योग्य करतो का अयोग्य करतो या गोष्टीचं निरीक्षण केलं जात असतं. उदाहरणामध्ये विज्ञानातील विद्युत परिपथ तयार करणे किंवा टीव्हीची जोडणी करणे या गोष्टी पाहिल्यानंतर यांत्रिक रचनेचा अभ्यास त्याचा आपल्याला लक्षात येत असतो. म्हणून हा एक त्यातला तिसरा प्रकार सांगितला. आता हे पाहिल्यानंतर आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या बाबी हा यातला पुढील प्रकार पाहायचा आहे. पुढील घटक आहे तो पाहायचा आहे. त्यामध्ये सांगितलेलं कुठल्या बाबी प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आवश्यक असतात, कोणत्या बाबी असतात ते आपल्याला पाहायचं. त्यामध्ये पहिली बाब सांगितलेली आहे, प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना दिलेले साहित्य प्रमाणित असावे लागते, म्हणजेच योग्य असावे लागते. ही एक बाब फार महत्त्वाची आहे. दुसरी बाब आहे, प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना दिलेले साहित्य हे सुस्थितीत असले पाहिजे, म्हणजे योग्य असले पाहिजे. म्हणजे त्या मुलांना ते वापरण्यायोग्य असले पाहिजे, म्हणजे सुस्थितीत असले पाहिजे. एखादं साहित्य दिलं आणि ते चलतच नसेल, एखादा स्क्रू विद्यार्थ्याला ते जमून गेला असेल, फिरवताच येत नसेल, तर विद्यार्थ्याला त्याचा वापर करता येणार नाही. आणि मग त्याच्या मूल्यमापनामध्ये त्या साहित्यामुळे त्याच्या मूल्यमापनावर त्याचा परिणाम होईल. म्हणून ही बाब देखील महत्त्वाची आहे. प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना दिलेले साहित्य हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असावे. ते विद्यार्थी वापरणारे असतात, त्या विद्यार्थ्यांच्या वापरण्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित ते साहित्य असलं पाहिजे, सुरक्षिततेच्या दृष्टीने ते योग्य असावं. हे देखील त्यातली एक महत्त्वाची बाब यामध्ये गरजेची आहे पाहणं. आणि चौथा पॉईंट सांगितलेला आहे, विद्युत संबंधी प्रयोग असतील तर जनरेटर किंवा UPSची व्यवस्था असावी. मूल्यमापन करायचं आहे, त्याची परीक्षा घ्यायची आहे प्रात्यक्षिक, आणि परीक्षेच्या टायमाला जर लाईट गेली असेल तर तो विद्यार्थी किती वेळ बसणार. म्हणून त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था असली पाहिजे किंवा UPSची व्यवस्था असली पाहिजे, जेणेकरून त्या मुलांना अशी जर तांत्रिक अडचण आली, यांत्रिक अडचण आली, तर त्या यांत्रिक अडचणीचा त्याच्या मूल्यमापनावर परिणाम होणार नाही. या दृष्टिकोनातून
ही देखील बाब फार महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं आज आपण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या बाबी पाहिल्या. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी जे मूल्यमापन घटक आहेत ते घटक पाहिले. आता या प्रात्यक्षिक परीक्षेचे फायदे काय आहेत हे आपल्याला पाहायचे. विद्यार्थी मित्रांनो, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी हे वरील घटक पाहिल्यानंतर आपल्याला त्याचे फायदे लक्षात येतात. काय फायदे आहेत तर लेखी व तोंडी परीक्षेतून मूल्यमापन न करता येणाऱ्या उद्दिष्टाचे मूल्यमापन या परीक्षेतून होते. आता लेखी आणि तोंडी परीक्षातून मूल्यमापन न करता प्रात्यक्षिक परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं मूल्यमापन करता येतं. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा फायदा दिलेला आहे, विद्यार्थ्याला असलेल्या ज्ञानाचा वापर तो कसा करतो हे या परीक्षेतून पाहता येते. तर ज्ञान विद्यार्थ्याकडे आहे, पण त्या ज्ञानाचा वापर तो कसा करतो हे त्याच्या कृतीतून आपल्याला पाहायला मिळतं. हा एक त्याचा महत्त्वाचा फायदा आहे. तिसरा फायदा असा सांगितलेला आहे, कौशल्यप्रधान विषयांसाठी ही परीक्षा उपयुक्त ठरते. कौशल्यप्रधान म्हणजे स्किल ओरिएंटेड, कृतीयुक्त. ज्यावेळेस विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीचा वाव असतो त्यावेळेस तो कृती कसा करतो, ती कृती करण्यासाठी त्याच्यामध्ये असलेलं कौशल्य, स्किल, यासाठी ही परीक्षा फार महत्त्वाची असते आणि उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ विज्ञानातील प्रयोग असेल किंवा संगीतामध्ये एखादं गाणं म्हणायचं असेल तर त्यातलं ताल, सूर, लय हा प्रकार पाहणं असेल, किंवा नृत्य असेल, गायन असेल, वादन असेल, किंवा कार्यानुभवासारखा एखादा विषय असेल आणि त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीचा फायदा होतो. किंवा शारीरिक शिक्षणामध्ये तो कशा पद्धतीचं वर्कआउट करतो, कृती करतो, हे देखील यामधून आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात येतं. उदाहरणामध्ये शारीरिक शिक्षणामध्ये सूर्यनमस्कारामधले जे काही 12 प्रकार आहेत, तो 12 प्रकार योग्य पद्धतीने करतो का नाही हे देखील आपल्याला यावरून पाहायला मिळतं. विद्यार्थ्याला एक संधी मिळते आणि त्या संधीला वाव देणारी ही प्रक्रिया आहे. त्याचबरोबर लेखनास योग्य नसलेल्या व भाषिक अडचण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील ही परीक्षा उपयुक्त ठरते. ज्यांना लेखन कौशल्य अवगत नसतं, ज्यांना भाषेची अडचण असते, अशा मुलांना देखील ही परीक्षा फार उपयुक्त ठरते. हा एक त्याचा फायदा आहे. पुढचा फायदा आहे, या परीक्षेद्वारे परीक्षा सुरू असताना तसेच परीक्षा संपल्यावरही मूल्यमापन करता येते. म्हणजे विद्यार्थी ज्या परीक्षा देत असतात तेव्हा शिक्षक निरीक्षण करतात, त्यातूनही मूल्यमापन करता येतं. आणि त्यांची जेव्हा परीक्षा संपते तेव्हा केलेल्या त्यांच्या कृतीचा आढावा घेऊन देखील शिक्षक मूल्यमापन करतात. हा एक या पद्धतीचा महत्त्वाचा फायदा आहे. पुढचा मुद्दा आहे, प्रात्यक्षिक परीक्षेद्वारे उपयोजन व कौशल्य या उद्दिष्टाचे मूल्यमापन केले जाते. आता जी प्रात्यक्षिक परीक्षा आहे, या प्रात्यक्षिक परीक्षेद्वारे उपयोजन व कौशल्य या उद्दिष्टाचे मूल्यमापन यामधून केले जाते. हे एक त्याचा फायदा सांगता येतो. आणि शेवटचा फायदा सांगितलेला आहे, परीक्षक विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अध्ययनाची, प्रत्यक्ष कृतीची निरीक्षण करून गुणगान करत असल्याने या पद्धतीमध्ये विश्वासार्हता पाहायला मिळते. म्हणजे ही पद्धत विश्वासार्ह आहे व वैध ठरते. कारण समोरासमोर असतं.
त्यामुळं देखील या पद्धतीमध्ये विश्वासार्हता आहे असं मानलं जातं आणि त्यासाठीही ही वैध मानली जाते, म्हणजे योग्य मानली जाते, योग्य ठरते. अशा पद्धतीनं प्रात्यक्षिक परीक्षेचे फायदे हे आपण पाहिलेले आहेत. आता यातील पुढचा घटक आहे तो म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेच्या मर्यादा, म्हणजे त्याचे लिमिटेशन्स, त्याचे दोष आपल्याला पाहिजेत. ते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. ते दोष, त्यामध्ये पहिला दोष सांगितलेला आहे, प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास कठीण आहे. कारण प्रात्यक्षिक परीक्षा कशी कठीण आहे तर ती खर्चिक पण आहे आणि कठीण पण आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रत्येकाला यामध्ये संधी देणं शक्य नसतं, म्हणून ते कठीण आहे. दुसरी मर्यादा आहे, प्रात्यक्षिक किंवा प्रयोगाचे साहित्य पूर्ण असल्याशिवाय ही परीक्षा घेता येत नाही. यासाठी प्रत्येक साहित्य प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मिळणं गरजेचं आहे, तरच ही परीक्षा यशस्वी होते. ही एक त्याचा ड्रॉबॅक आहे, अन्यथा ही परीक्षा घेणं शक्य नाही. तिसरी मर्यादा आहे, सर्व विषयासाठी ही परीक्षा उपयुक्त नाही. एक ठराविक विषयासाठीच ही परीक्षा उपयुक्त ठरते. उदाहरणामध्ये संगीत विषय असेल, उदाहरणामध्ये भूगोलासारखं विषयामध्ये भूगोलाचं प्रात्यक्षिक असेल, कार्यानुभव या विषयासारख्या विषयास ही उपयुक्त ठरते, किंवा विज्ञानासारख्या विषयास. बाकीच्या इतिहासासारख्या विषयाला ही परीक्षा लागू होत नाही. मराठीसारख्या विषयाला ही परीक्षा घेता येत नाही. इंग्रजीसारख्या विषयाला ही परीक्षा घेता येत नाही. म्हणजे सर्व विषयासाठी ही उपयुक्त नाही, म्हणून ही एक त्याची मर्यादा, ही एक त्याचं लिमिटेशन्स आपल्याला सांगता येतं. चौथी मर्यादा सांगितलेलं आहे, ठराविकच प्रयोगाचे साहित्य उपलब्ध असल्यामुळे तेच प्रात्यक्षिक व प्रयोग विद्यार्थ्याला दिले जातात. प्रत्येक शाळेमध्ये सुसज्ज आणि सर्व संपन्न लॅब असतीलच प्रात्यक्षिकाच्या, असं नाही. म्हणून एक मोजकं साहित्य शाळेमध्ये असतं आणि त्याच विषयापुरतं त्यांना रिपिटेशन्स केलं जातं. म्हणजे सर्व घटकाला न्याय यामधून मिळत नाही. हा एक याचा ड्रॉबॅक, ही एक त्याची मर्यादा आहे. या परीक्षेतून विद्यार्थ्यांना या परीक्षेतून होणाऱ्या मूल्यमापनासाठी सर्वच उद्दिष्टे विचारात घेता येत नाहीत. ही एक याची मर्यादा आहे. जे काही उद्दिष्ट आहेत, जे उद्दिष्ट साध्य करायचे, सर्व प्रकारचे जे उद्दिष्ट असतात ते या परीक्षेतून साध्य होत नाहीत. ही एक त्याचं लिमिटेशन्स, ही एक मर्यादा आपल्याला सांगता येईल. पुढची मर्यादा आहे, या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीची अचूक प्रतिवारी करणे कठीण आहे. म्हणजे परीक्षेद्वारे विद्यार्थ्याच्या अध्यापन निष्पत्तीची म्हटलेले अचूक प्रतवारी करणं यामध्ये फार अवघड आहे, कठीण आहे. ही एक त्याचा ड्रॉबॅक आहे. आणि शेवटची मर्यादा अशी आहे, प्रात्यक्षिक परीक्षा घेणं वेळेच्या दृष्टीने आणि आर्थिक दृष्टीने खर्चिक आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअली घ्यायचं म्हणल्यानंतर एका शाळेमध्ये जर 1000 मुलं असतील तर हे एवढ्या मुलांना घेणं शक्य नसतं. त्याचबरोबर 1000 मुलांना जर ही परीक्षा राबवायची असेल तर त्यासाठी लागणारा खर्चही खूप मोठा असतो. म्हणून प्रात्यक्षिक परीक्षा घेणं वेळेच्या दृष्टीने आणि आर्थिक दृष्टीने हे फार खर्चिक आहे. यासाठी वेळही खूप खर्च होतो आणि पैसाही खूप खर्च होतो. त्यामुळे ही एक या पद्धतीची मर्यादा आहे आणि सर्व घटकाला हे लागू होत नाही. सर्व विषयासाठी देखील उपयुक्त नाही. सर्व उद्दिष्ट यामधून साध्य होतील असं नाही. असे अनेक ड्रॉबॅक्स या एक्झामचे, या परीक्षेचे आपल्याला सांगता येतात. म्हणून प्रात्यक्षिक परीक्षेच्या मर्यादा ह्या देखील आपण पाहिल्या. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे काय, प्रात्यक्षिक परीक्षेचे घटक
प्रात्यक्षिक परीक्षेची आवश्यक असलेल्या बाबी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण म्हणजेच फायदे आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे दोष म्हणजेच मर्यादा हे सर्व घटक आज आपण पाहिलेले आहेत. पुढच्या तासिकेत या प्रकरणातील मूल्यमापनाच्या घटकामधला पुढील घटक म्हणजे ऑनलाईन परीक्षा हे आपण येणाऱ्या नेक्स्ट पिरियडमध्ये उद्याच्या तासिकेत पाहणार आहोत. आज आपण इथं थांबूया.